न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सोलापूर जिल्ह्याचा कोण होणार पालकमंत्री? जिल्ह्यात भाजपला 6 पैकी 5 जागांवर यश मिळाले असून त्यातील एक आमदार 5व्यांदा तर एक आमदार 3ऱ्यांदा विजयी झाले। 2 आमदार दुसऱ्यांदा आणि एक आमदार पहिल्यांदाच विधानसभेत एंट्री करणार आहे। पक्षानं 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती। त्यानंतर पुढील 5 वर्षात जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही होते ते आता पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्यानं सोलापूरचा पालकमंत्री ज्येष्ठ आमदार होईल की नव्या दमाला संधी दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग 5व्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवलाय। तसेच सुभाष देशमुख यांनीही दक्षिण सोलापुरातून विजयाची हॅट्रिक साधली आहे। दोघेही आमदार अन्य 3 आमदारांना सिनियर आहेत। त्यांचे आपापल्या मतदारसंघात चांगलं काम आहे। दोघेही 2014च्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले। यावेळी सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाजपचे होते। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पराभूत करून अक्कलकोटला भाजपचा बालेकिल्ला बनवलाय। पंढरपूर मंगळवेढ्यातही समाधान अवताडे यांनी पोटनिवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवलाय। त्यांच्या मागे परिचारक यांची खंबीर साथ आहे। देवेंद्र खोटे यांनी 3 टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेचा बालेकिल्ला पहिल्याच निवडणुकीत काबीज केलाय। शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय। दरम्यान 2019 ते 2024 या काळात 2.5 वर्ष महाविकास आघाडी आणि 2.5 वर्ष महायुतीची सत्ता असताना देखील सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरचेच होते। सोलापूर जिल्ह्यात 5 आमदार असताना देखील जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही ठिकाणी पराभव सहन करावा लागला। विशेष बाब म्हणजे 2014 ते 2019 या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समविचारी नेत्यांची आघाडी करून जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची एंट्री करून दिली होती। त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री आवश्यक आहे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। त्यामुळे स्थानिक पालकमंत्री निश्चित आहे, पण 5 आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।